मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्यानं टोल नाका सुरू झालाय। खासगी गाड्यांकडून हा टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक गाड्यांकडून टोल वसूल केला जातो। त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। मुंबईत प्रवेश करण्यासाठी जे मार्ग आहेत त्या मार्गाने मुंबईत प्रवास केल्यास टोल भरूनच प्रवेश करावा लागतो। मात्र मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेरून गाडी घेऊन गेलात तर आपल्याला टोल भरावा लागतो। खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक वाहनांकडून 130 रुपयांचा टोल वसूल केला जातोय। जीव्हीकेतर्फे अशा प्रकारचे फलक लावून वसुली केली जाते। या टोल वसुलीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। हा टोल अवैध असून अवैध वसुली बंद करून कंपनी विरोधात त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। या वसुली विरोधात मनसेकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। जे मॅनेजमेंट एअरपोर्ट अथॉरिटी ॲक्ट 2003 आहे त्याच्याप्रमाणे देशाचे सगळे एअरपोर्ट चालतात। जर तुम्ही तो कायदा बघितला तर त्या कायद्यात कुठेही एंट्री पॉईंट किंवा टोल वसुली असं कुठेही त्याची तरतूद केलेली नाही आहे। तर हे जे काही टोल वसुली करण्यात येत आहे हे अवैधपणे करण्यात येत आहे। आता इथं जो क्लेम केला जातो आहे की आम्हीच त्याचे दर ठरवू शकतो किंवा आम्ही टोल घेऊ शकतो, तर टोल घ्यायची त्यांच्याकडे कुठलीही अथॉरिटी नाही आहे। या उपर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगू शकेन की वेबसाईटवरती त्यांनी जे दर लावले आहेत त्या दरांपेक्षा सुद्धा इथे जास्ती पैसे घेतले जातात। 2016 मध्ये ही टोल वसुली बंद करण्यात आली, मात्र पुन्हा दर वाढवून ती सुरू करण्यात आली आहे। जर टोल देखभालीसाठी वसूल केला जात असेल तर त्याचा हिशोब कोण ठेवतं आणि किती दिवस सुरू राहणार याची उत्तरे मिळेपर्यंत वाहन चालक निमूटपणे पैसे भरून निघून जातात। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।